ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण पाहिली ती ओबी होती दुसऱ्या प्रकरणातील 13वी ओबी. जववरी त्रिपद शोध न घडे, अर्धमात्रा परते न सापडे. त्रिपद शोध यावर आपण काल चर्चा केली आणि अर्धमात्रा पण आपण समजावून घेतली. परंतु अर्धमात्रेचा संबंध हा ओंकाराशी येत असल्यामुळे थोडी आपण ओंकाराविषयीची माहिती आपण बघूया. ओंकाराविषयीची माहिती जर संपूर्ण पाहतो म्हटलं तर ओंकार हे स्वतःमध्येच एक मोठं शास्त्र आहे. फार गहन असं विज्ञान आहे. तर सर्व काही समजावून घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. आपला हा ज्ञान मार्ग आहे सुगवेचा आणि वेदांचा श्रुतीचा मार्ग आहे, शंकराचार्यांचा मार्ग आहे, हा कप्तिबाबांचा मार्ग आहे. यात प्रतीकांना काही महत्त्व नाही आहे. पण योगशास्त्रामध्ये ओंकाराला पहिले तर ईश्वर प्रणिधान सांगितलं आहे आणि ओंकाराला तस्य वाचक प्रणव हा असं म्हटलं आहे की हा ब्रह्माचा वाचक आहे, परमात्म्याचा परमेश्वराचा वाचक असा ओंकार आहे असं म्हटलं आहे. आणि तो कसा आहे तो वाचक, त्याचं स्वरूप काल आपण थोडक्यात पाहिलं आणि आज थोडंसं आणखी समजावून घेऊया. काल आपण पाहिलं की आपल्या डोळ्यासमोर जर ओंकाराची प्रतिमा आपण आणली, सर्वांनी आणावी, तर यामध्ये पहिले अर्धवर्तुळ आहे. पहिलं ती जागृती स्थिती आहे. त्याच्या खाली लागून दुसरं अर्धवर्तुळ आहे, ती स्वप्न स्थिती आहे. आता हे जागृती आणि स्वप्न या जे दोन अर्धवर्तुळ एका खाली एक आहेत, या दोघांचीही तोंड एका दिशेला आहेत. कारण या दोन्ही अर्धवर्तुळामध्ये एक एक दृश्य आहे. स्वप्नामध्ये एक दृश्य आहे, स्वप्नातलं दृश्य आपण पाहतो. तसंच वरच्या अर्धवर्तुळामुळे मध्ये हे जगाचं सृष्टीचं दृश्य आहे, संसाराचं प्रपंचाचं दृश्य आहे, तेही आपण पाहतो. आणि तिसरं वर्तुळ जे आहे अर्धवर्तुळ, ते सुषुप्तीचं आहे, झोपेचं आहे. ते बघा उलट केलेलं आहे. दोन एका दिशेला आहेत, दोन अर्धवर्तुळ, त्याचे ओपनिंग एका दिशेला आहेत, उघडा भाग एका दिशेला आहे. आणि तिसरं जे अर्धवर्तुळ आहे त्याचा विरुद्ध दिशेला, कारण ती सुषुप्तीचं दर्शक असं ते हे तिसरं अर्धवर्तुळ आहे. आणि यांनाच मात्रा म्हणतात. अशा त्या 3 मात्रा आहे, हे काल आपण पाहिलं. आणि आता ही प्रतिमा पाहत असताना दिसतं की या 3 मात्रानंतर ह्या 3 अंतःकरणाच्या स्थिती आहेत. या काही ब्रह्माच्या स्थिती नाहीत, या अंतःकरणाच्या स्थिती आहेत. आणि वर ती अर्धी मात्रा आहे, चंद्राच्या कोरीसारखी अर्धी मात्रा आहे. आणि त्या अर्ध मात्रा जी आहे ती अर्ध मात्रा म्हणजे या तिन्ही ज्या अंतःकरणाच्या अवस्था आहेत, ह्या अवस्था अंतःकरणाच्या या लक्षात ठेवाव्या. तर या काही आणखी ईश्वराच्या किंवा जीवाच्या अशा नाही आहेत, त्या अंतःकरणाच्या अवस्था आहेत. आणि त्यांचा जो साक्षी आहे, या तिघांना समजणारा, जागृतीमध्ये तो सगळे जगाचे व्यवहार करतो, तो साक्षी, त्याचा तो साक्षी असतो. स्वप्नामध्ये सर्व दृश्य पाहतो, कोण कोण त्याला भेटतं, कोणाकोणाशी काय व्यवहार करतो, जुने नवे मृत माणसं, आणखी देव धर्म गुरु सगळे त्याला स्वप्नामध्ये भेटतात. त्याचाही तो साक्षी असतो, त्याला ते कळत असतं.
झोपेमध्ये तो सुखाचा आस्वाद घेत असतो, असा तो एकच आहे. स्वप्नातही तोच असतो, झोपेतही तोच असतो आणि जागृतीमध्ये देखील तोच असतो. असा या तिन्ही अवस्थांचा साक्षी जो आहे तो वर अर्धा चंद्राकार हे दाखवून, अर्धी मात्रा दाखवून दर्शविलेला आहे. अशी ती अर्धी मात्रा की जी जीवात्म्याची, जीवात्मा म्हणजे काय ते अनेक वेळा सांगितलं आहे की ज्याच्यामध्ये ज्या बुद्धीमध्ये चेतन प्रतिबिंबित झालेला आहे तो जीवात्मा आहे. ज्या मायेमध्ये चेतन प्रतिबिंबित झालेला आहे तर तो ईश्वर आहे, असं आपण आता यापूर्वीच्या ओव्यांचा अभ्यास करताना पाहिलं. तर असो, कालपर्यंत मी एवढं सांगितलं होतं. आता याविषयीचं ज्ञान थोडं खपती महाराज आम्हाला समजावून सांगायचे त्यावेळेला. पण खपती महाराज असं काही वेदशास्त्रांप्रमाणे असं नाही सांगायचे, पण त्यांना वेदांताचं ज्ञान होतं आणि ते वेदांताची तत्व थोडी अर्धवट अशी सांगायचे. उदाहरणार्थ महाराज म्हणायचे, हा थोडा एक मुद्दा. आता आपण ओंकार जो आहे तो वेगळ्या प्रकारे त्याचा हे करतो आहे, त्याचं योगामधलं आणि तंत्रामधलं पण स्वरूप थोडक्यात समजावून घेतो आहे. तसं आपल्या मी सांगितलं तुम्हाला की ज्ञानमार्गात कुठल्याही प्रतीकाची वगैरे अपेक्षा अशी नाहीच आहे. आपण एक फक्त त्या अविनाशी ब्रह्मालाच तेवढं मानतो आणि त्याचाच त्याला जाणून घ्यायसाठीच आपण अनुसंधान करीत राहतो, आपण त्याचा शोध घेत असतो आणि तोच आपला ज्ञानमार्ग आहे. पण महाराजांनी जे सांगितलं ते एवढ्यासाठी की काल मी तुम्हाला बोलताना हे सांगितलं होतं की ती जी अर्धमात्रा आहे, ती अर्धमात्रा आणि त्याच्यावरचा जो भाग आहे ती उन्मनी अवस्थेचं प्रतीक आहे, असं मी तुम्हाला बोललो होतो. तर ते थोडीशी उन्मनी अवस्था काय हे सांगतो, कारण ते तसं आम्हाला महाराज सांगायचे. तर महाराजांची सांगायची पद्धत अशी की ते विचारायचे की बघा, रामाचा जन्म किती वाजता झाला? दुपारी 12 वाजता. मग विचारायचे कृष्णाचा जन्म किती वाजता झाला? कृष्णाचा रात्री 12 वाजता. दत्ताचा जन्म किती वाजता झाला? सकाळी 6 वाजता. हनुमंताचा जन्म किती वाजता झाला? संध्याकाळी 6 वाजता. मग खपती बाबा आम्हाला म्हणायचे, काय हो, हे यांचे देवांचे जन्म कसे काय फक्त 12 वाजता आणि 6 वाजता होतात? हे यांचे असे 9:17 वगैरे सकाळी AM PM असे का जन्म होत नाही यांचे? 7:10, 3:30 असं का होत नाही? यांचे 12 आणि 6 जन्म का होतात? मग महाराज समजावून सांगायचे एवढ्यासाठी की हा 12 वाजताचा आणि 6 वाजताचा संध्याकाळचा किंवा सकाळचा, हा दुपारचा आणि रात्रीचा हा जो काल आहे हा संधी काल आहे. आणि हा जो संधी काल आहे या संधी कालामध्येच ती एक अवस्था असते की ज्या अवस्थेचा अनुभव आपण सर्वजण घेतो, ती अवस्था जी या 3 मात्रांनी दर्शविली अवस्था आहे त्यापेक्षा भिन्न असते. ती अवस्था आपण रोज अनुभव घेतो पण आपल्या लक्षात येत नाही, कारण ती अत्यंत क्षणभर, क्षणाचाही ज्याला आपण म्हणू की क्षणाचा कदाचित 1,000वा हिस्सा असेल एका क्षणाचा किंवा एका सेकंदाचा, एवढीच ती एवढ्याच वेळ आपण त्या स्थितीमध्ये असतो. पण आपली ती अवस्था अशी असते की ज्या अवस्थेमध्ये आपण झोपलोही नसतो, आपण जागेही नसतो आणि आपण स्वप्नातही नसतो, अशी ती अवस्था असते. हीच ती तुरिया अवस्था. आणि ही तुरिया अवस्था कशी असते, हा जो महाराजांच्या सांगण्याप्रमाणे ही जी अर्धमात्रा आहे ही या तिन्ही अवस्थांपेक्षा भिन्न असल्यामुळे ही अर्धमात्रा त्या तुरीय अवस्थेची बोधक आहे, असं जे आहे महाराजांच्या सांगण्याचा अर्थ होता.
आणि ती अवस्था मग कोणती असते? ती अवस्था आपली ती केव्हा असते? आपली अवस्था सर्वांचीच असते, तुमची, माझी आणि कोणाची पण असते. ती मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो की आपण जेव्हा झोपेमधून उठतो तर ही झोप आपली एक अवस्था, सुषुप्ती आपली अवस्था, आणि दुसरी अवस्था ती जागृती, झोपणे आणि झोपेतनं उठणे. आता या दोन, झोपणे आणि उठणे, आणि तसंच ते उठल्यानंतर परत झोपणे, झोपल्यानंतर स्वप्न, स्वप्नानंतर उठणे, हा जो एक एक अवस्था बदलण्याचा काळ आहे, या दोन अवस्थांच्या मध्ये एक सूक्ष्म अंतर असतं. काही एका सेकंदाचं असू शकतं किंवा सेकंदाच्या काही फ्रॅक्शनचं असू शकतं, असं अंतर असतं. उदाहरणार्थ, आपण झोपेतून उठल्यानंतर किंचित थोडा वेळ लागतो आपल्याला समजायला की आपण कुठे आहोत, आपण घरीच झोपलो आहोत का, कोणा नातेवाईकांकडे आहोत का, हॉटेलमध्ये झोपलो आहोत की आपण कुठे आहोत, आपल्या रूममध्ये आणखी कोण कोण आहे, आपण कोणत्या खोलीत झोपलो आहोत, कोणत्या कॉटवर झोपलो आहोत, कोणती आपली चादर आहे, जे काही असेल त्याचं भान यायसाठी एक क्षण तरी आपल्याला आपल्याला लागतो. हा जो क्षण आहे ज्याच्यामध्ये आपण झोपेतही नाही आहे आणि आपण उठलेलोही नाही आहे, कारण आपण उठलो आहो परंतु आपल्याला उठल्यानंतर सर्व अजून पूर्ण स्थितीचं माहिती झालेली नाही आहे, भान पूर्ण झालेलं नाही आहे, आणि आपण झोपेत आहो असंही म्हणता येत नाही आहे, कारण आपण झोपेमध्ये सर्व जे इंद्रिय डिफंक्ट झालेले आहेत का, जे आहे कार्यहीन झालेले आहेत, तशा स्थितीत पण नाही आहे आपण. आपले इंद्रिय जागे झालेले आहेत. मग ती जागृती पण नाही आहे आणि सुषुप्ती पण नाही आहे, झोपही नाही आहे आणि उठलो पण नाही आहे, अशी ती थोडीशी वेळाची जी आहे, थोडासा किंचित एक सेकंद असतो, आणि तोच संधिकाल आहे. आणि या संधिकालामध्ये आपण सर्वजण त्या तुरीय अवस्थेचा जो आहे अनुभव घेतो. ही जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न नसल्यामुळे चौथी अवस्था आहे तुरीय, म्हणजे चार. तर ही तुरीय अवस्था म्हणजे चौथी अवस्था. तर ही चौथी अवस्थेचा जो द्योतक आहे, दर्शक आहे, बोधक आहे, अशी ती अर्धी मात्रा आहे. आणि मग ती जी तुरीय अवस्था आहे त्यामध्येच ईश्वराचा बोध होतो, आणि ही तुरीय अवस्था संधिकाली असते. म्हणून यांचे जन्म जे देवांचे आहेत ते 12 वाजता आणि 6 वाजता संधिकाली दाखवले आहेत, म्हणजे तुरीय काली दाखवले आहे, की ज्या तुरीय काली ईश्वराशी समरस आपण झालो असतो, असं खपके बाबा आम्हाला समजावून सांगायचे. तर असं ते अर्धी मात्रा जी आहे ही तुरीय अवस्थेची द्योतक आहे, असं देखील. कारण खपती महाराज हे शिवसामरस्य योगी होते आणि उन्मनी अवस्थेमध्ये होते. तर ही उन्मनी अवस्था काय आहे ते परत एकदा तुम्हाला सांगतो. तर त्याच्या आधी योगशास्त्रामध्ये याला अ, ईश्वर प्राणिधान सांगितलं आहे, आणि ईश्वर प्राणिधानाबरोबर पातंजल योगशास्त्रामध्ये तस्य वाचक प्रणव हा असं म्हटलं आहे की हा प्रणव जो आहे हा ईश्वराचा वाचक आहे. आता हा वाचक आहे, हा काही प्रतीक नाही आहे ईश्वराचं. आता प्रतीक असणे आणि वाचक असणे यात काय फरक आहे, तर ते तुम्हाला थोडक्यात आपण बघूया. जसं उदाहरणार्थ, मुंबईमध्ये मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा तयार होतो आहे. मग तो जर पुतळा पाहिला, आपण पुतळा तयार झाल्यानंतर जर कधी पेपरमध्ये एखादी जाहिरात आली, कुठे चित्र आपण बघितलं, तर अरे पटकन लक्षात येईल आपल्या की हा मुंबईचा तो पुतळा आहे. म्हणजे तो पुतळा जो आहे तो मुंबईचं प्रतीक देखील होऊ शकतो, पण तो मुंबईचा वाचक नाही होऊ शकत, कारण मुंबईविषयी तो पुतळा माहिती देत नाही. त्या उलट आपण महाराष्ट्राचा नकाशा काढून जर समोर बघितला किंवा समोर आपल्या असेल महाराष्ट्राचा नकाशा, त्यावरनं आपल्याला महाराष्ट्राच्या स्वरूपाची कल्पना येते. म्हणजे जो महाराष्ट्राचा नकाशा कागदावर आहे तो जरी प्रत्यक्ष महाराष्ट्र नसला तरी तो महाराष्ट्राचा वाचक आहे. आणि शिवाजी महाराजांचा पुतळा हा केवळ महाराष्ट्राचं प्रतीक आहे. तसं ओंकाराला जे आहे हे याचं वाचक असं म्हटलेलं आहे.
आपल्या ओंकाराला ब्रह्माचं वाचक असं म्हटलं आहे, परमात्म्याचं वाचक असंच म्हटलं आहे. भगवद्गीतेने देखील प्रणवाला किंवा ओंकाराला किंवा उद्गीत एकच शब्द आहे, एका अक्षर ब्रह्म असं म्हटलं आहे की या ओम मध्ये सर्व ब्रह्म आहे. कारण याच्यामध्ये ओंकारामध्ये या तीन मात्रांचा आणखी एक वेगळा अर्थ जे आहे योगशास्त्रामध्ये घेतात. एक तर जसं गायत्री मंत्र आहे, तर ओम भूर्भुवा स्वहा तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात, हा पूर्ण गायत्रीच ओंकार आहे. ओंकार हा एका ओंकारामध्येच पूर्ण गायत्री आहे. कारण हे जे तीन स्थानं सांगितलेले आहे, ओम भू भुवा आणि स्वाहा, तर भू म्हणजे पृथ्वी सपाटी, आणि त्यानंतर भू म्हणजे पृथ्वी, भुवा हा म्हणजे अंतरिक्ष, आकाश, आणि तिसरे जे आहे स्वाहा, ह्या स्वाहा म्हणजे ज्या आहेत अंतरिक्षाच्या आतमध्ये आणखी पुढे असलेल्या आकाशगंगा आहेत. आपण जाणतो की या स्पेसमध्ये, या अवकाशामध्ये अनेक आकाशगंगा, अनेक प्रकारचे अनेक सूर्य आहेत, या सूर्याच्या आकाशगंगा आहेत. आणि या किती आकाशगंगा आहेत, त्यात किती सूर्य आहेत, किती तारे आहेत, कुठे कोणाची खरोखरच काही वस्ती आहे का जीवाची वगैरे काही माहीत नाही, हे प्रचंड ज्ञान आहे. आणि या आकाशगंगा ज्या आहेत त्या फार मोठ्या आहेत. तर यांचा दर्शक जो आहे तो स्वहा, आणि काहींचं आता शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की आकाशगंगा वाढत आहेत म्हणून, असो, पण या सर्वांचं दर्शक स्वहा असं आहे. तर भूर्भुवा स्वहा हे तिन्ही पण ज्या आहेत स्थिती या गायत्री मंत्रामधल्या या एका ओंकारामध्येच आहे. आणि खरं तो ओंकार स्वतःच गायत्री मंत्रा एवढा, ओंकार जप हा गायत्री मंत्राच्या जपा एवढाच जो आहे हा महत्वाचा आहे. तर आपण पाहत होतो की तो ब्रह्माचा वाचक आहे, एकाक्षर ब्रह्म आहे. कारण काय की पृथ्वी तल, अंतरिक्षामधले ग्रह आणि त्या ग्रहावरची स्थिती, त्याचप्रमाणे आकाशगंगा, थोडक्यात जे काही चराचर विश्व, की ज्या विश्वाचं कुठे संपतं आणि कुठे सुरू होतं आम्हाला माहीत नाही, एवढं मोठं, ज्याला आपण जे विशाल आहे म्हणून ज्याला ब्रह्म म्हणतो, ते सर्वच्या सर्व या तीन मात्रामध्ये जे आहे अकार, उकार आणि मकार, या तीन मात्रामध्ये ओंकाराच्या ज्या अकार, उकार आणि मकार या तीन मात्रा आहेत, या तीन मात्रामध्ये हे सर्व ब्रह्मांड येतं. पूर्ण ब्रह्मांड आल्यामुळेच याला ओंकाराला वाचक असं म्हटलं आहे, भगवंताचं वाचक म्हटलं आहे, ब्रह्माचं वाचक असं म्हटलं आहे. की यातनं ब्रह्माची स्थिती आपल्याला कळते की नेमकं काय ब्रह्मामध्ये आहे. तर कारण आपण काल पाहिलं होतं की जो वरचा बिंदू आहे तो बिंदू परमात्म्याचा दर्शक आहे. आपण वरून खाली आता येऊ, वरच्या बिंदूनंतर खालती अर्धमात्रा आहे. ही अर्धमात्रा तुरीया अवस्था किंवा अर्धमात्रा जी चौथी अवस्था आहे त्याची दर्शक आहे. आणि त्याच्या खालती या तीन अवस्था ज्या आहेत त्याच्या तीन मात्रा आहेत, जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न, अशा तीन मात्रा, म्हणजे एकूण 3.5 मात्रा आहे. आणि या 3.5 मात्रा आणि परमात्मा असं सर्व मिळून जे आहे हा ओंकार, आणि या 3.5 मात्रामधला ओंकार हा वाचक आहे, नकाशा आहे त्या परमात्म्याचा. जसं आपण महाराष्ट्राचा नकाशा बोललो होतो, तसंच हा नकाशा परमात्म्याचा, हा ओंकार नकाशा आहे. आणि केवळ परमात्म्याचा नकाशा आहे असं नव्हे, तर ओंकार बरंच काही काही यात आहे आणखी. तर आता वेळ झालेली आहे. उद्या आणखी हा ओंकार विषय आपण 1-2 दिवस कदाचित लागतील, पण हरकत नाही, उद्या प्रयत्न करू संपवायचा. पण थोडक्यात ओंकार नीट समजावून घेऊ आणि त्यानंतर मग पुढच्या ओबीकडे वळू. तर आता इथे आपण थांबू. आशीर्वाद.